मानखटावची काँग्रेसची जागा काँग्रेसलाच मिळावी, आमदार भाई जगताप यांची मुंबईतील मेळाव्यात विनंती. पाहूया सविस्तर बातमी. मुंबईत राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या समोरच व्यासपीठावरून आमदार भाई जगताप यांनी काँग्रेसच्या हक्काचा असणारा मानखटाव मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसलाच मिळावा अशी विनंती केली. यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनातही रणजितसिंह देशमुख यांना संधी देण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीही जिल्ह्यात 2च जागांसाठी प्रयत्नशील असून माणची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. महाविकास आघाडीच्या चाललेल्या या तिकिटाच्या रस्सीखेचात मानखटाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला मिळणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सांगतीलच. बाबा एक विनंती आहे, कराड दक्षिणचा प्रश्न येतच नाही, हे समोर आहे. मान बाजूला आहे, बाजूला मान आहे आणि तिथली परिस्थिती त्यांना चांगली माहिती आहे, कारण आमचं हितगुज चाललेलं असतं काही ना काहीतरी. 2019 मध्ये तिथे कोणी लढलं नाही, अपक्षांनी एकत्र येऊन एकाला लढवला. त्यामुळे कोणीही जरी तिथे शड्डू ठोकला तरी तुम्ही शड्डू ठोका आणि ती जागा काँग्रेसची. तुम्ही बंटी पाटील, तुम्ही चर्चेत आहात. मी फक्त मुंबई पुरतच मर्यादित मला ठेवलं, मला माहित नाही. मला महाराष्ट्रात घुसवलं असतं तर फार मजा आली असती. मुंबईमध्ये ह्यांचा थोडासा बर्फ 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 आहे आणि म्हणून कारण आवश्यक आहे ते जे परंपरागत काँग्रेसचं राहिलेलं आहे. आणि म्हणून मला खात्री आहे बंटी पाटील, आपण या बाबतीमध्ये लक्ष घाला आणि ती जागा काँग्रेसच्या पदरात कशी पडेल आणि तिथे सुद्धा आमचा एक बहादर कसा निवडून येऊ शकेल याची सुद्धा तुम्हाला सगळ्यांना तयारी करावी लागेल. मला आनंद आहे एका गोष्टीचा.